हिला कशी इंडियामध्ये आणायची हा मोठा प्रश्न होता. तलवार माझी एक्स्ट्रा लगेजमध्ये जाते आहे. ही मला तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी चार्जेस बघा किती लागतात. ऑलमोस्ट 17,000 आहेत. सकाळचे 3 वाजले. माझ्या घरावर जायची इच्छा होते. रायगड तलवार भाई रॅप करायला लागेल सिक्युरिटी रिझनमुळे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपला रोड टू ICN बाली एपिसोडमध्ये. आणि हा शेवटचा एपिसोड आहे. आज मी इथून निघतो आहे बालीमधून. हा माझा शेवटचा दिवस होता. मी आता चेकआउट केलेलं आहे, सगळं पॅक केलेलं आहे. आता फक्त हिला रॅप करायची आहे. हिला कशी इंडियामध्ये आणायची हा मोठा प्रश्न होता. तर हिला रॅप करतो आणि लगेजसोबत एक्स्ट्रा लगेज म्हणून मला ते न्यावं लागेल विमानातून. सो आता ह्याला रॅप करायला जातो. लेट्स गो. रॅपिंग प्रोसेस चालू आहे. आणि इथले एका मार्टमध्ये होतो आमच्या रूमच्या जवळच आहे. आणि इकडची माणसं एवढी चांगली आहेत बाई, स्वतःच रॅप करून घेतात. दोन का तीन जाय पडते. सो जस्ट पोचलो आहे. आणि आमचा कॅब ड्रायव्हर जरा याडा होता भाई, जाम स्लो चालत होता. मला एवढा बेकार राग आला होता. आमची बोर्डिंग 20:50 होती आणि आम्हाला इथे पोचवला 3:25. फ्लाईट चेक करावी लागेल. ओके, सो आता इथे आमचं तिकीट भेटणार, म्हणजे सीट नंबर वगैरे. आणि देन मग इथून इमिग्रेशनकडे जाणार. आणि फायनली ही इथे एअरपोर्टवर पण पॅक झालेली आहे. सो आत्ता माझा टेन्शन गेलेलं आहे. ही एक तलवार माझी एक्स्ट्रा लगेजमध्ये जाते आहे. आणि ही मला तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी चार्जेस बघा किती लागतात. $180 म्हणजे 16,975 रुपये मला द्यायचे. 16,000, ऑलमोस्ट 17,000 आहेत. अर्ध्या प्रायजेस किती गेले? त्यालाच पाठवायला चांगलं पाहिजे. पाण्यात ही आहे ना ती. जेवढं मी हिला न्यायण्यासाठी प्रयत्न करतोय तेवढंच मी प्राईज मध्ये जिंकलोय. हा काय म्हणतो बघ, दोन तलवार जिंकल्या 32,000 गेले. 32,000 गेले असते. एखादंच पॅक केलं असतं ना. पण आपण चांगले आले ना. बघ जे पैसे वाचले बाई. माझी कॅश प्राईज, जिंकलेली कॅश प्राईज मायनस होते इथेच. हाफ गेले. हाफ झाली. हाफ साफ. या बायकाले आवरे तर लय पैसे घेतात. नाव उमेश प्रणव. या The price for the offer one piece 180. We convert Indonesian rupiah here. We need another 109. With card? Yes. या कार्ड. This is why you take this. आय एम जस्ट टेकिंग फॉर यूट्यूब. यूट्यूब. या यूट्यूब, डोंट वरी. बघा, वर्ल्ड चॅम्पियन बनणं एवढं सोपं नाही आहे. आता मी अफोर्ड करू शकतो आहे, त्यामुळे इझिली मला ट्रान्झॅक्शन करता आलं. बट जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट किती कठीण गेली असते बाई. थँक्स टू माय गॉड, थँक्स टू यू गाय. तुमच्यामुळे हे माझ्यासाठी सगळं सोपं आहे. थँक्यू सो मच ऑल. आत्ता आम्ही पोचलो आहोत थायलंडला. अजून एक फ्लाईट पकडून मग इथून मुंबईला येऊ. आज फ्लाईट लवकर पोचली आहे, म्हणजे इंडियामध्ये मी मुंबईला 1 वाजता पोचेल.
มีสภาพอากาศแปรปรวน For your safety we suggest you fasten your seatbelt whenever seated फायनली आपण आपल्या लोकेशनला म्हणजे मुंबईला पोचलेलो आहोत आणि माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिस्त आहे. काय प्लॅन आहे बघू, बाहेर गेलो का एक्झिक्यूट होतो आहे का बघू. लेट्स गो. पहिले इमिग्रेशन वगैरे होईल. इमिग्रेशनला मे बी 1 तास जाईल आणखी. भाई इमिग्रेशन वगैरे जाम नाही. चलो तो जस्ट जस्ट नाही म्हणजे जाम टाईम झाला अराईव्ह इथे येऊन. आणि आता हे दोघं आले होते आणि स्वप्नीलचे पण पॅरेंट्स आले होते, मित्र आले होते. माहीत आता व्हिडिओ काढलेत ना माहीत नाही त्यामध्ये. पण आता आम्ही जातो आहे खायला. संगम आणि राजनंदिनीने दुसरी कॅब बुक केली आहे कारण माझ्या गाडीमध्ये जागा नाही आहे. तो आता खायला जातो आहे. तिकडनं मग माझा प्लॅन आहे की गडावर जायचं. रात्रीचे वाजलेच 3, सकाळचे 3 वाजलेत. मला गडावर जायची इच्छा होते. लेट्स सी हाऊ इट गोज. आत्ता आम्ही पोचलो आहोत तिथे जिथे आम्ही प्लॅन केलं होतं. अचानक भयानक रायगड. ॲक्च्युली रायगडला यायचं मी खूप आधीच ठरवलं होतं की तलवार जेव्हा घेईन तेव्हा मी रायगडला जाईन. बट घरी जाऊन जाईन किंवा डायरेक्ट येईन हे आधीच प्लॅन केलं नव्हतं. बट माझा जसा मी मुंबईमध्ये उतरलो माझी खूप जोरात इच्छा झाली की भाई मला रायगडलाच जायचं आहे. तिथनं आम्ही डायरेक्ट रायगडला आलो. लेट्स गो. तलवार भाई रॅप करायला लागेल सिक्युरिटी रिझनमुळे. बघू कसं काय. अशी ना उलटी डाग उलटी हे वरचं टोकणं लागलं पाहिजे. हां अशीच धर. नाही अलाउड नाही दादा. मला 4 महिन्याभर बसायला गेले आताच जमा केली. खरी तलवार आहे काय नाही घरी नाही ही पण तशीच आहे. सीन असं आहे की आता आम्ही आलोय गडावर आणि तलवारीचा मेन विषय आहे सिक्युरिटी रिझनमुळे ती इथेच जमा करावी लागेल. म्हणजे आतमध्ये जाऊन देत नाही. विषय असा आहे ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट पॉसिबल नाही होत आहे आणि ते जास्त फोर्स पण नाही करू शकत. पण ऑब्विस आहे सिक्युरिटी जर आहे आणि ती तलवार आहे आणि तो मेटल पण आहे. सो बघूयात काय होते, जमते का. आणि भाई आमच्या मित्रांच्या अथांग मेहनतीनंतर आम्हाला परमिशन मिळालेली आहे. बट त्याने सांगितलं आहे की ती अशी ठेवा, कुठे ओपन करू नका. सो आता ती जबाबदारी आहे की ही कुठे शो नाही करू शकत. पण आपला शब्द होता तो आपल्याला पाळायलाच पाहिजे. महाराजांना शब्द दिला होता की येणार म्हणून घेऊन. हे जरा हे झालंय थोडं. तुम्ही मनावर घेऊ नका. झोप नाही पूर्ण झाली ते जरा बावचळलंय. राणींचा महल आहे रे. ताक द्या. ताक कसा आहे? 20 रुपये दादा. द्या 4. गर्दी आहे की मस्करी. तलवार तर मी आतमध्ये आणली बट मी काढू शकत होतो तलवार बाहेर. बट ते मला असं थोडं चुकीचं वाटत होतं त्यामुळे मग ते मी पूर्णपणे ओपन नाही केली. जसं मला ठीकठाक वाटलं मी फोटो काढले. आता आम्ही बघतो भवानी मंदिराकडे जातो. मे बी बाहेर इथे कुठेतरी मला शूट करता येईल.
बघूया कसं काय ते. आता मी आलो आहोत जगदीश्वर मंदिराजवळ, जे रायगडावर आहे. आणि रस्त्यात चढता चढता एवढे जण भेटले. जरा इकडे हात बघतील काय वर. बोजा पटपट.